नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी। एक जून 2017 पासून शेतकरी जाणार संपावर। या तरुणाच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी केली दिशाभूल, आता तपासणीची सारी सूत्र गुन्हे शाखेकडे। जून पासून रायगड संवर्धनाची मोहीम सुरू करणार। एनडीएच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला। अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या महिला महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले। नाशिक फाटा ते वाकड BRTS रस्त्यावर जगताप डेअरी येथील साई चौकात 2 समांतर गेट सेपरेटर बांधण्यात येणार आहेत। पाणी कपातीवरून सत्ताधारी विरोधक। पुनावाला व पटेल यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार जाहीर। तुकोबांच्या रथासाठी यंदा सर्जा राजा आणि माणिक राजा। ठळक घडामोडींनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। 1 जून 2017 पासून शेतकरी जाणार संपावर। आमच्या गावात, आमच्या भावात, आमच्या गोठ्यात, आमच्या दरात असा शेतकऱ्यांचा निर्धार। अवकाळी पाऊस, दुष्काळ, आडतबंदी, नोटबंदी आणि शेतमालाचे पडणारे भाव यामुळे हवालदिल झालेला शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असताना राज्यातील शेतकऱ्यांनी आता 1 जून 2017 पासून संपावर जाण्याचा निर्धार केला आहे। महाराष्ट्र राज्यात सततचा पडणारा दुष्काळ, हवामानाच्या लहरीपणाचा, शेतकरी वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा कवडी मोलाचा भाव, शेती उत्पादन साठवून व प्रक्रिया करण्यासाठी असणाऱ्या अपुऱ्या सोयी, अनियमित होणारा वीज पुरवठा, सिंचनाचा अभाव, पतपुरवठ्याचा अभाव आदी कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आसमान संकटात आहेत। शेतकरी यामुळे खचून आत्महत्या करीत आहेत, तर दुसरीकडे स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून अशी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करीत नाकारतेची भूमिका घेतली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या व विविध पक्ष संघटनांमध्ये विभागलेला शेतकरी किसान क्रांती या नावाखाली संघटित होऊ लागला आहे। किसान क्रांती मी शेतकरी 1 जून 2017 पासून संपावर या नावाखाली राज्यातील सर्व शेतकरी संघटित होऊन सामूहिक अनुभव असा संघ घडून आणला जाणार आहे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षीनंतर पेन्शन योजना चालू करावी। शांताराम कुंजीर, किसान क्रांतीचा राज्य समन्वयक। किसान क्रांती मी शेतकरी 1 जून पासून संपावर हे आंदोलन शेतकऱ्यांनी स्वतः पुकारलेलं आहे। पुणतांबा अहमदनगर येथून हे सुरू झालेलं आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, त्याचप्रमाणे शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी आणि वीज मोफत मिळावी या मागण्यांसाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या शेतकरी संघटना व पक्षांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत लढा दिलेला आहे, परंतु शासनानं त्याकडे बेदखल केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। कर्जबाजारीपणामुळं, अवकाळी पाऊस, आसमानी संकटामुळं शेतकरी आत्महत्या करू लागलेला आहे।
आणि फक्त शेतकरीच नाही तर आता शेतकऱ्याची पत्नी मुलं मुलीसुद्धा आत्महत्या करू लागल्या आहेत. इतकी वाईट विदारक परिस्थिती शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किसान क्रांती हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि 1 जूनपासून हे आंदोलन सुरू राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा शेतीमाल दूध हे बाजारात पाठवायचे नाही. आमच्या गावात आमच्या भावात आणि आमच्या गोठ्यात आमच्या दरात ही विक्री होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी शहरामध्ये हा माल पाठवून देणार नाही, स्वतः पाठवणार नाही आणि इतरांनाही पाठवू देणार नाही. अशा पद्धतीची व्यूहरचना या किसान क्रांतीच्या माध्यमातून सर्व संघटनेने एकत्र येऊन केलेली आहे. जय छावा. मी जितेश सुभाष मेहता, छावा क्रांतीवीर संघटनेचा उपाध्यक्ष, पुणे जिल्हा व्यापारी आघाडी. आज जो शेतकरी बिचारा त्याचा पाण्यात त्याचा रक्ताचं पाणी करतोय आणि ज्याच्यामुळे आज आपण जेवतोय, जर तो आता उद्या आंदोलनावर जाणार आहे आणि जर पिक्क न केले मग जे आपण छाती फुगून चालतोय ते सर्व घरी बसायला लागेल. त्यांचा साथ द्या, त्यांचा विकास करा. नुसतं बोलून चालणार नाही. आज लोकांना बाहुबली पिक्चर बघायला एवढे पैसे आहेत की 2 हप्त्यात 1 महिन्यात 1000 कोटी 2000 कोटी जमा होतं ते. पण जो शेतकरी बिचारा रानात रात्रभर मरतोय त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहोत. आज आपण शहरात बसलोय पण ते ग्रामीण भागात त्यांचा रक्ताचं पाणी करताय. त्यांच्यासाठी उभा राहा आणि त्यांच्यासाठी विकासाचा आवाहन करा. मी भूमाता महिला ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष भूमाता डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्याबरोबर शेती विषयावरती आम्ही काम करतो. मी ॲडव्होकेट कमल सावंत. आमची भूमिका एवढीच आहे की जे आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते कर्ज शेतकरी त्या कर्जामधून मुक्त झाले पाहिजेत. त्याला कारण असं आहे की जे तुंबलेलं जे गटार आहे ते गटार स्वच्छ केल्याशिवाय पुढे शेतकऱ्यांना पुढे जाता येणार नाही. त्यांचा 7/12 हा कोरा झालाच पाहिजे. ही पहिली आमची मागणी आहे. त्याच्यानंतरची मागणी अशी आहे की शेतीमालाला कायदेशीर हमीभाव मिळाला पाहिजे. कायदेशीर याचा अर्थ असा की जे काही शासन ठरवेल मग त्याच्यामध्ये लाईट बिल असेल किंवा ठिबक सिंचनचं सबसिडी असेल किंवा खतावरची सबसिडी असेल. आमचं म्हणणं असं की ते सबसिडी ते आम्हाला काही नको, ते तुम्ही खर्चात धरा आणि खर्चावर आधारित उत्पादन खर्चावर आधारित त्याप्रमाणे शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. कॅम्प परिसरात झालेल्या कार आणि दुचाकी धडकेत दुचाकीस्वाराचा झाला मृत्यू. या संपूर्ण प्रकाराच्या तपासात पोलिसांनी दिशाभूल केल्याचं कळतंय. 20 मे 2017 रात्री आंबेडकर चौकाकडून SGS मॉलकडे जाताना फ्लेविन फ्रान्सिस मार्टिन या 23 वर्षीय तरुणाला सिल्वर कलरच्या मर्सिडीजने उडवले. फ्लेविन हा त्याचा मित्र निखिल नाळे याच्यासोबत काम संपून घरी उत्तम नगरला निघाला होता. भरधाव वेगात येणारी मर्सिडीज गाडी फ्लेविनच्या पल्सरला येऊन धडकली. या धडकेत फ्लेविन गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा मित्र निखिल याला थोडी दुखापत झाली होती. निखिलने त्याच्या काही मित्रांना त्वरित घटनास्थळी बोलावून घेतले आणि फ्लेविनला रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट केले. परंतु अपघात झाल्यापासून फ्लेविन बेशुद्ध होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान फ्लेविनच्या कुटुंबियांनी व त्याच्या मित्रांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि मर्सिडीजच्या वाहन चालकास अटक करण्याची मागणी केली. परंतु PSI चव्हाण यांनी या तपासात फ्लेविनच्या कुटुंबियांची आणि मित्रांची दिशाभूल केल्याचं निदर्शनात आलं. कारण CCTV फुटेजची मागणी किंवा तपास कुठपर्यंत आल्याची विचारणा केल्यास चव्हाण यांनी टाळाटाळीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. माझा मुलगा कॅम्पमध्ये 20 तारखेला संध्याकाळी गेला होता त्याच्या मित्रासंगती. त्यावेळेला एका मर्सिडीजने माझ्या मुलाला उडवलेला आहे आणि तो मर्सिडीजवाला पळून गेला माझ्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात टाकून. त्याच्या मित्रांनी आणि एक मुलगा मदतीला आला. त्यांनी दोघांनी मिळून त्याला रिक्षेत टाकून रुबी हॉलला पोहोचवलं आणि नंतर आम्हाला त्यांनी फोन करून सांगितलं की मुलाला ॲडमिट केलेलं आहे, बेशुद्ध आहे. तो 10 दिवस बेशुद्ध, जो बेशुद्ध पडला रक्ताच्या थारोळ्यात तो आज बेशुद्ध अवस्थेतच प्राण सोडलं त्याने. 10 दिवस होऊन गेले पण पोलीस काहीच तपास करू शकले नाही. ह्याची खंत वाटते आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे मनापासून. एका मुलामागं माझ्या पुष्कळ मुलांनी माझ्यासाठी वेळ घालवला. पुष्कळांनी आपलं घरदार सोडून माझ्या मुलाच्या मागं धावपळ केलेली आहे. तर माझ्या मुलाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे. तक्रार दाखल केली होती पण अजून काय निर्णय झालेले नाही. काय म्हणणं आहे त्यांचं?
चालू आहे तपास चालू आहे. सीडीज आम्हाला मिळत नाहीये, फोटोज काहीच दाखवत नाहीये, त्याच्यामुळं आम्हाला काही दिसत नाही. मोठ्या व्यक्तीची हस्ती आहे का काय माहिती नाही आम्हाला. क्लिअर फुटेज काय क्लिअर आली नाही अजून. 12 दिवस झाले. एवढं म्हणजे पोलिसांना एवढं टाईम लागायला नाही पाहिजे. आणि कॅम्पमध्ये म्हणजे एवढं क्राऊड असतं, रात्रीचं पण क्राऊड असतं, म्हणजे एवढे विटनेस त्यांना म्हणजे लोगों को भेजना चाहिए पूछताछ के लिए. कोई कुछ कर रहा नहीं, हमको तो नहीं दिख रहा. आम्ही केली होती आणि त्यांनी सांगितलं काय क्लिअर दिसत नाहीये काय. मी स्वतःहून नाही पाहिले अजून. देखा आहे ना, जे काय बघितलंय आम्ही त्याच्यात तरी आम्हाला काय मिळालेलं नाहीये आणि आम्हाला टाळाटाळ करतात. म्हणजे जे काय उत्तर आम्हाला परत जे उत्तरं भेटायला पाहिजे ते उत्तरं नाही, एक्सक्युजेस मिळतात या फुटेज आणि त्या फुटेज मागं. जे आम्हाला पाहिजे ते नाही. जे फुटेज दाखवतात त्या फुटेजमध्ये अजून तर काहीच दिसलेलं नाही ना अजून. आमच्या त्यांच्या साईडनी पण नाही, आम्ही आमच्या साईडनी पण प्रयत्न करतो. आम्ही जे सगळे मित्रमंडळ आहेत आम्ही आमच्या साईडनी सगळे प्रयत्न करतो. आम्ही पण मिळवायचा प्रयत्न करतो. असं नाही की आम्ही ते त्यांच्या साईडने, आम्ही पण त्यांना सहकार्य करतोय. फक्त त्यांच्याकडनं थोडंसं आम्हाला असं जाणवतंय की थोडंसं सहकार्य कमी पडतं आमच्या वतीनं. एक सर्वसामान्य मुलगा रस्त्यावरनं आपली 2 व्हीलर घेऊन जाताना आपल्या सहकार्याबरोबर या दोराबजी हॉटेल एशियन मॉलच्या समोर 11 दिवसापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट, एक 4 व्हीलर उडवून जाते आणि पोलीस खात्यामार्फत त्याची काहीच चौकशी न होता आज 11व्या दिवशी त्या मुलाचा दुःखद निधन होतं. या विषयावर पुणेकरांच्या वतीनं आणि शिवसेना पुणे शहराच्या वतीनं मी या ठिकाणी आवाज उठवतो की या फ्लेविन मार्टिनच्या मृत्यूला जे कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. त्याने उठसूट कोणी उठेल आणि भरगाव आपली मोटार घेऊन जाईल, रस्त्यात कोणाला उडवेल, हा जो माज या मोटार चालकांना आला आहे तो कुठं ते उतरला पाहिजे. आणि पोलिसांचा खाक्या हा पुणे शहरावर वचक हा राहिलाच पाहिजे, हे राहणं गरजेचं आहे. तर हे शहर शांत आणि सुसंस्कृत शहर आहे, त्यात शांतता राहण्याची मदत होईल. आज 12 दिवसांनी उपचारादरम्यान फ्लेविनचा मृत्यू झाला. तपासात झालेल्या दिशाभुलीमुळे संतप्त कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने फ्लेविनचा मृतदेह घेऊन बंड गार्डन पोलीस स्टेशन गाठले. याला जबाबदार कोणाला धरायचे असा जाब फ्लेविनच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना विचारला असता मुजावर यांनी या संपूर्ण घटनेची दिलगिरी व्यक्त केली आणि चव्हाण यांच्याकडून तपास काढून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम खोमणे यांना या संपूर्ण घटनेच्या तपासाची सूत्रे सोपवण्यात आल्याचं मुजावर यांनी सांगितलं. या घटनेची कोणाला काही माहिती असल्यास किंवा घटना होताना कोणी तेथे उपस्थित असल्यास 8485079796 या नंबरवर कळवावे. आज जे दुःखद घटना घडलेली आहे तो तपास अद्याप पूर्ण झाला नाही असं त्यांचे नातेवाईक मित्र यांचं म्हणणं आहे. त्या दुःखात मी पण सामील आहे. आमची जी लेडी ऑफिसर होती केतकी चव्हाण त्यांच्याकडून तपास आत्ताच काढून घेऊन तो तपास क्राईम इन्स्पेक्टर होमने यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यानंतर परत आम्ही जे काही पुण्यातले CCTV फुटेज वगैरे आहेत ते परत कलेक्ट करून त्यांचे मित्र त्यांचे नातेवाईक यांच्यासमोर पारदर्शकपणे दाखवून त्याचा तपास करून लवकरात लवकर आम्ही गुन्हेगाराला त्याच्या गाडीचे जेरबंद करू. एक दुसरं यांच्या परत सूचना अशा होत्या, कॅमेरा सुस्थितीत नाही, कॅमेऱ्यासमोर झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत, कॅमेऱ्यावर धूळ बसलेली आहे, कॅमेरे काही ॲक्टिव्ह नाहीत वगैरे. मी संबंधित विभागाला कळवून आजपासून पुणे शहरातले पूर्ण कॅमेरे जेणेकरून सगळं कव्हरेज होईल आणि त्याच्याकडून होणारे जे गंभीर गुन्हे आहेत ते उघडीस येतील या दृष्टीने देखील मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आपल्या अपेक्षेला आम्ही पूर्तीला उतरू. सर्व त्यांचीच मदत घेऊन CCTV फुटेजमार्फत त्या गाडीचा शोध घेऊ, त्या आरोपीचा शोध घेऊ आणि लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवू देऊ. जूनपासून रायगड संवर्धनाची मोहीम सुरू करण्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली. रायगड संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्यात गरजेचे आहे, तरच आपण राज्यातील राजाच्या गडावर संवर्धन करू शकू. त्याशिवाय येत्या 6 जूनला संवर्धन रायगडाचे मत शिवभक्ताचे ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे छावा संघटनेचे 3रे अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी खासदार संभाजीराजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संभाजी महाराजांची पालखी कार्यक्रमस्थळी आणण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान संभाजीराजे यांच्या हस्ते समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला.
छावा संघटनेचे अध्यक्ष गणेश रायकर यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असून त्यांना त्यांचा हक्क हमीभाव मिळत नाही. नाशिक सारख्या भागात शेतकऱ्यांना कांद्यापासून 2 रुपये भाव मिळतो. यासाठी येत्या काही दिवसात उपोषण करणार असल्याचे गणेश रायकर यांनी सांगितले. तर मला खासदारकी ही सन्माने मिळाली असून छत्रपती घराण्याचा सन्मान राष्ट्रपतींनी केला. पण ही खासदारकी मागण्यासाठी मी कधी कोणाकडे गेलो नव्हतो. पण मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन आणि यासाठी मी लढा उभा केला आहे. छत्रपती घराण्याच्या ऐश्वर्याला थाळून मी यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. यामागे शाहू महाराज शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. तर रायगडच्या संवर्धनासाठी मी पुढाकार घेतला. पण रायगडचे संवर्धन होण्यासाठी शिवभक्तांच्या सूचनेचा आदर केला जाईल आणि रायगडाचे पूर्वीचे चित्र उभं केले जाईल, असे संभाजी महाराजांनी यावेळी सांगितले. पिकासारख्या काही भावाची गरज नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद राहिले ते झपाट्याने वाढणार आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने जो विषय आहे तो शेतकऱ्यांचा विषय. राजे आताच बोलणारे बोलले की तुम्ही बीजेपीचे नाही, तुम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार आहात आणि राष्ट्रपती हा कुठल्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. आणि गोष्ट आम्ही कधी मान्य करणार नाही की आमच्या राज्यात कुठल्या तरी पक्षाचे असते तर ते आतापर्यंत कुठल्या व्यासपीठावर दिसले असते. भाजपचा कधीतरी काहीतरी लावून बसले असते. हे विषय घेतले पाहिजे, हे विषयावर बोललं पाहिजे. कारण नेत्यासारखी नालायक अवलाद या महाराष्ट्रात जन्माला येणार नाही. ती अवलाद आमच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की आता छत्रपती शिवराय आणि त्यांचे वंशज या महाराष्ट्रात बऱ्याचशा लोकांनी टीका सुद्धा केली ज्यांची पात्रता नाही. अरे छत्रपतींचा वंशज असताना त्या माणसावर आपण टीका करताना किमान आपली अवकात काय ही सुद्धा बघितली पाहिजे. राजे खासदार झाले, खासदार पदाची शपथ घेतली. पहिलं आंदोलन कोकर्णी प्रकरणाचं. परत जसं रायगड आता दिसतो त्याप्रमाणे आणि चांगला कसा करते आणि सुविधामध्ये शिवभक्ताचा हात काय येऊ शकत नाही, लागू शकत नाही. पहिल्यांदा मी प्रभाकर देशमुखांना सांगितलं की जो आराखडा तयार झालाय त्याच्यात त्रुटी आहे. आम्हाला तुमच्यात दोष द्यायचा नाही. तुम्ही सुद्धा एक कोकण आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. पण या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आम्हाला काहीतरी एक डोक्यात माझी काही आयडिया आलेली आहे. आणि दरवर्षी 5 जूनला सांस्कृतिक कार्यक्रम होतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना तेच शाहिरांचे पावडे तेच आपण ऐकायचं. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करूया, काहीतरी क्वालिटी देऊया. इनपुट लोकांकडे घ्यायचं आणि आउटपुट सरकारकडे द्यायचा हा माझा उद्देश होता. विषय असा आहे, संवर्धन रायगडाचे आणि मत शिवभक्तांचे. याचा अर्थ काय की शिवभक्तांच्याकडनं माझा रायगड कसा असावा, शिवभक्तांच्याकडे आयडियाज घ्यायच्या. शिवभक्तांना वाटत पाहिजे नाही माझा रायगड मध्ये मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो. रायगडच्या संवर्धनामध्ये माझं हे योगदान येऊ शकते. या सगळ्या आयडियाज घ्यायच्या आपण. सगळ्या आयडियाजच्या सिनॉप्सिस मागवायच्या, म्हणजे सारांश मागवायचं तुम्हाला जे काय बोलायचंय. या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि एक पॅनल आम्ही तयार केलेलं आहे. ज्या पॅनलमध्ये सरकारचे अधिकारी आहेत, कोकण आयुक्त आहे, पुरातत्व खात्याचा अधिकारी आहे. पुण्यात राष्ट्रीय संवर्धन प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा. आज पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभ पार पडला. 6 विदेशी छात्रांसह एकूण 311 छात्रांनी यात समावेश घेतला. यामधील 3 छात्रांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल देण्यात आले. यावेळी या छात्रांनी मोठा जल्लोष केला. आपल्या टोप्याही हवेत उडवल्या. मोठा उत्साह एनडीएत पाहायला मिळाला. छात्रांनी आपली प्रात्यक्षिके नौदल प्रमुखांसमोर सादर केली. इंडियन नेव्ही 2611 सारख्या हल्ले रोखण्यासाठी सज्ज आहे. अमर्यादित समर्पण भाव असणे आवश्यक आहे. लष्करी क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा वेगळे आहे. त्याचा संबंध फायदा तोट्याशी नसून थेट जीवन मृत्यूशी आहे. लष्कराने हार पत्करल्यास देशाला त्याचा खूप मोठा फटका बसतो. म्हणूनच यात विजयाला महत्त्व असून प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याने सैनिकाने सतत अजय राहिले पाहिजे. आपले तिन्ही दल कधीही लढाईसाठी सज्ज आहेत, असे नौदल प्रमुख संजय लांबा यांनी सांगितलं. पासआउट झालेले छात्र म्हणाले की देशासाठी सेवा करायची आहे. पासआउट झालेले छात्र म्हणाले
की देशासाठी सेवा करायची आहे, खूप मेहनत घेतली आहे. एनडीए मध्ये शिकण्याचा अनुभव वेगळा आहे. घरच्यांनीही सहकार्य केले आहे. देशाची सेवा करण्यासाठी सज्ज झालो असल्याचे छात्रांनी सांगितले. आज पुण्यातील एनडीए मध्ये दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले, 26/11 सारख्या हल्ल्यासाठी सुसज्ज आहोत. भारतीय नौदलाचे अस्तित्व पॅसिफिक महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत अस्तित्व वाढलं आहे. विराट नौका संग्रहालयात रूपांतर करण्यासंदर्भात कुठलाही ठोस प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. कुठल्याही युद्धासाठी तिन्ही दल एकत्रित लढणं गरजेचं आहे. आम्ही एकत्र सराव देखील करतोय, असं त्यांनी सांगितलं. My 3 years in India, it has been a good journey. In the first few terms, the training was tough, but later we learned to enjoy it. And, I was lucky to perform well also. And I'm an Air Force cadet, so I try to do good in my service subjects also. I'm trying to join the Air Force now. The training has been good, and I'm thankful to India for it. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अंगीकारण्यासारखे आहे. त्यांनी त्या काळी समाजात एकोपा निर्माण करण्याचे महान कार्य केले होते. त्यांनी कुशल प्रशासन, दानीवृत्त व समाजात एकोपा निर्माण करण्याची वृत्ती सर्वांना स्वीकारावी व त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अंगीकारण्यासारखे आहे. त्यांनी त्या काळी समाजात एकोपा निर्माण करण्याचे महान कार्य केले होते. त्याचे कुशल प्रशासन, दानीवृत्त व समाजात एकोपा निर्माण करण्याची वृत्ती सर्वांनी स्वीकारली व त्याचबरोबर मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कला व सांस्कृतिक धोरणाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या महिला महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका आशा शेंडगे, स्वप्नील म्हेत्रे, तळोदी संस्थांचे बाळासाहेब बारगळ, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजने, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजने, सरोजराव, माहिती व जनसंपर्काचे किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. 30 मे 2017 रोजी कला सांस्कृतिक धोरणाअंतर्गत महिला महोत्सव 2017च्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी रांगोळी, पाककला, मेहंदी व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचा समावेशही होता. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनाली करंजकर हिने तर द्वितीय क्रमांक श्रुती हिरवेकर, तृतीय क्रमांक वर्षा चराटे हिने पटकावला तर अक्षता जानकर हिने उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. पाककला तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक पुष्पा मोडके, द्वितीय क्रमांक पूनम जाधव, तृतीय क्रमांक माधवी गाडेकर यांनी मिळवला. पाककला गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक शोभा मिरजकर, द्वितीय क्रमांक अर्चना डोंगरे तर तृतीय क्रमांक माधवी गाडेकर यांनी पटकावला. आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 292वी जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्माननीय महापौर नितीनजी काळजे, त्याचबरोबर स्टँडिंग चेअरमन सीमा सावळे आणि सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अहिल्यादेवींची जयंती करत असताना 2 दिवसाचा महोत्सव पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो. त्या कार्यक्रमामध्ये मग महिलांचा महोत्सव म्हणून पाककलेचा कार्यक्रम असेल, मेहंदी स्पर्धा असेल, क्रीडा ज्या काही स्पर्धा महिलांसाठी उपयुक्त असतात, मग मेहंदी, रांगोळी, पाककला आणि वेशभूषा अशा विविध स्पर्धा काल घेण्यात आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी मातोश्री हे नाटक जे सुमित्रा महाजन यांनी लिखित आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या नाटकाचं उद्घाटन केलं, हे नाटक पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी विनामूल्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ठेवण्यात आलं होतं. नाशिक फाटा ते वाकड BRTS रस्त्यावर जगताप डेअरी येथील साई चौकात 2 समांतर ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी तब्बल 28 कोटी 15 लाख रुपये खर्च होणार आहे. 2 वर्षात काम पूर्ण करण्याचे बंधनकारक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत नाशिक फाटा ते वाकड BRTS रस्त्यावर जगताप डेअरी येथील साई चौकात 2 समांतर ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी 21 कोटी 47 लाख 87,000 रुपये मूळ खर्च तसेच 6 कोटी 88 लाख 91,000 रुपये रॉयल्टी किंवा युटिलिटी 28 कोटी 36 लाख 88,000 रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. निविदा प्रक्रियेत 4 ठेकेदारांनी भाग घेतला. VM मटेरियल इन्फ्रास्ट्रक्चर
TNT इन्फ्रास्ट्रक्चर, अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. VM मातेरे यांनी निविदा रकमेपेक्षा लघुत्तम दर सादर केला. इतर 3 ठेकेदारांनी निविदा रकमेपेक्षा जादा दराच्या निविदा भरल्या. VM मातेरे यांनी 21,26,39,000 आणि 6,88,91,000 रुपये रॉयल्टी किंवा युटिलिटी असा एकूण 28,15,30,000 रुपये सादर केला. ही निविदा स्वीकारण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 18 मे रोजी मान्यता दिली. त्यानुसार VM मातेरे कन्स्ट्रक्शन यांच्या समवेत करारनामा घेण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाची महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. पाणी पुरवठा विभागाची महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत विरोधकांनी पाणी कपात रद्द करण्याची आग्रही मागणी केली, परंतु सत्ताधारी भाजपने पदाधिकारी पाणी कपातीवर ठाम राहिले. त्यानंतर विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामावर पाणी मिळण्यासाठी नागरिक मोटारी लावून जास्त पाणी वापरत असल्याची कबुलीची पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त समोर दिली आहे. मग या अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार असा सवाल योगेश बहल यांनी उपस्थित केला. शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही भागात 3-3 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक संतापले आहे. धरणात मुबलक पाणी साठा असतानाही सत्ताधारी पाणी कपातीसाठी आग्रही का आहेत? यामागे काय गौलबंगाड आहे असा सवाल बहल यांनी उपस्थित केला. पाणी कपात रद्द करण्याची मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी देखील केली आहे, परंतु महापौर नितीन काळजे यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार पाणी कपात सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर ठामच आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिका संशयास्पद आहेत असे बहल म्हणाले. धरणात पाणी साठा असतानाही पाणी कपात का केली याचे सत्ताधाऱ्यांना उत्तर देता येत नाही. आम्ही पाणी कपात रद्द कराच अशी बैठकीत ठाम भूमिका घेतली असल्याचे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले. पुनावाला व पटेल यांचे यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार जाहीर. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे आयोजन. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन तर्फे देण्यात येणारा यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार दोराबाजी अँड कंपनीचे 3T पुनावाला आणि फर्शिद पटेल यांना प्रदान करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता SM जोशी सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्ष राजेश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष मदनसिंह राजपूत, शिरीष बोधनी, सचिन जोशी, गणपत जैन, नितीन पंडित, अनिल प्रभुणे, अरविंद पटवर्धन, दिलीप कुंभोज, सुरेश नेवगावकर, प्रफुल्ल सुरपुरिया, रवी रणधीर, मोहन साखरिया उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभाला पर्सिस्टंट सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर आनंद देशपांडे आणि मालपाणी ग्रुपचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी उपस्थित राहणार आहेत. पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा 21वे वर्ष आहे. राजेश गांधी म्हणाले, व्यापार करीत असताना आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यापाऱ्यांचा गौरव या निमित्ताने केला जातो. या वर्षीचा उत्कृष्ट दुकान पुरस्कार कुमार ऑप्टिकल्सचे मुकुंद जावाजी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार नेहा स्टिकर्सचे चंद्रुलाल जाशनानी, फिनिक्स पुरस्कार किशोर पिरगल, उत्कृष्ट महिला व्यापार पुरस्कार चंदा मुगोते, उत्कृष्ट महिला व्यापार पुरस्कार चंदा मुनोत आणि साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार मानसी मळेकर यांना प्रदान करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचित्र, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे. शिरीष बोधनी म्हणाले, यापूर्वी कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ज्येष्ठ उद्योजक DS कुलकर्णी तसेच व्यापाऱ्यांना उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्काराची निवड समितीतर्फे केली जाते. राजेश गांधी, अध्यक्ष, स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे. ही आमची संस्था 1960 सालापासून स्थापन झालेली एकमेव पुण्यातली फार जुनी संस्था आहे आणि व्यापार एकता दिनानिमित्त
25 हा व्यापार एकता दिन असतो आणि त्याच्या निमित्त आम्ही हा व्यापाऱ्यांसाठी उत्कृष्ट काम करणारे जे व्यापारी आहे, जे फार मेहनतीने आणि कसोटीने काम करून सरकारचा तिजोरीचे टॅक्स भरतो आणि सरकार या व्यापाऱ्यांची काही लक्ष देत नाही आणि आम्हीच आपल्या व्यापाऱ्यांचं कौतुक करावं म्हणून आपण दरवर्षी हे 6 पुरस्कार आम्ही व्यापाऱ्यांना प्रदान करतो आणि त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांनी स्फूर्ती मिळते आणि ते मन लावून सगळे काम करतात. तर यंदाचा आमचा व्यापारभूषण पुरस्कार आहे हे कॅम्पमधली पुण्यातली फार जुनी संस्था आहे, मेसेस दोराबजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. हे 1911 पासून स्थापन झालेली संस्था आहे. हे यांचे माननीय त्रिती पुनावाला आणि श्री फरशीद पटेल यांना आपण प्रदान करण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट दुकान पुरस्कार हे मेसेस कुमार ऑप्टिकल खडकी बाजारात ही दुकान आहे. यांचं माननीय मुकुंद जावजी वार यांचे ते मालक आहेत. मग उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार मेसेस नेहा स्टिकर्स, हे बुधवार पेठेतली एकमेव स्टिकरची दुकान आहे. तुकोबांच्या रथासाठी यंदा सर्जा राजा आणि माणिक राजा. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा रथ ओढण्याचा मान हवेली तालुक्यातील लोहगाव येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा राजा या बैल जोड्याला आणि खेड तालुक्यातील चिंबळी येथील आप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक राजा या बैल जोड्याला देण्यात आला आहे. पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी आज ही नावे जाहीर केली आहे. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे उपस्थित होते. येत्या 16 जून रोजी आषाढी वारींसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या वारी सोहळ्यामध्ये पालखीच्या रथाला बैलजोडी जुंपली जाते. त्यासाठी दरवर्षी बैलजोडीची निवड केली जाते. हा मान मिळवण्यासाठी गावगावचे शेतकरी त्यांच्या बैलजोडींची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करीत असतात. निवड प्रक्रियेतूनच आज बैलजोडीचा समावेश केला जातो. शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर बैलजोडीची पाहणी करून निवड केली जाते. रथाला साजेशी जोडी, त्यांच्या डौलदारपणा, शेपटी, पायाच्या नख्या यांचे निरीक्षण केले जाते. निवडीचे खांदवे व लोखंडे परिवाराने गावात पेढे वाटून तर ग्रामस्थांनी फटाके फोडून जंगी स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाची सेवा करण्याचा मान मिळावा असे प्रत्येक शेतकऱ्यांची मनोमन इच्छा असते. या वर्षी खांदवे आणि लोखंडे यांच्या बैलजोडीची ही संधी मिळाली आहे. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनगरी तीर्थ होतं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 16 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय. यावर्षी दरवर्षीप्रमाणे 18 अर्ज बैलांसाठी आले होते. बैलांची सेवा आपण हे कोणताही भेदभाव न ठेवता या ठिकाणी दरवर्षी बैल निवड करत असतो. यावर्षी 18 अर्जांपैकी आम्ही प्रत्येक बैलांच्या पहिल्या मालकाच्या दावणीला जाऊन प्रत्येक बैलांची पाहणी केली. त्या ठिकाणी पाहणी करत असताना बैलांचं या ठिकाणी आम्ही पहिलं मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट या ठिकाणी डॉक्टरांचं घेतो. त्यानंतर बैलांची नख्या, बैलांची शिंग, बैलांचा दिखावपणा, रुबाबदारपणा, बैलांची ताकद, बैलांची उंची या सगळ्याच गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आम्ही बैलांची पाहणी केली जाते. बैलांना थोडासा लोड दिला जातो. बैलांची चालायची पद्धत, बैलांची चाल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ठिकाणी बैल निवडतो. कधी एकदा प्रस्थान होतं आम्ही सर्वजण वारकरी या देवमध्ये येतील, वारकरी भक्तांनी येऊन या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या आनंद सोहळ्याचं जे गणित आहे ते या देऊमधून सुरू होतं आणि त्या सर्वांना आस लागली आहे, भेटी लागे जीवा लागलीसे असं आम्ही देऊमधनं सर्वजण प्रस्थान करणार आहोत. आणि या प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने आत्ता मंदिरामध्ये सुरू असून या ठिकाणी प्राथमिक ज्या पंक्तीचं नियोजन असेल, राहण्याचं नियोजन असेल, वाटचालीचं नियोजन असेल आणि प्रत्येक मुक्कामाचं नियोजन असेल त्या ठिकाणी जाऊन त्या गावातली सर्व पाहणी, स्वच्छता आणि टापटीपणा त्या ठिकाणचा आमचा प्राथमिक दौरा या ठिकाणी झालेला आहे. शासनाच्या वतीने पण प्राथमिक बैठक आमची झालेली आहे आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वजण तयार आहोत की आजही आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने बैलजोडीची आजच नेमणूक झाली. आता आमच्या अभिजित महाराजांनी या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली की आमचं पालखी सोहळ्याच्या बैलजोडीची नेमणूक कशी असते आणि ती झालेली आहे. तसेच इतर वाहनं असतील, इतर जे तंबू असतील, तंबूची देखरेख, स्वच्छता, रथाचं नियोजन, रथ आमचा 512 फॅक्टरीमध्ये आता अपग्रेसिंगसाठी आणि इतर डागडुजीसाठी गेलेला आहे, त्याचंही काम झालेलं आहे. 21 परवा दिवशी रथ मंदिरामध्ये 3 तारखेला दाखल होईल. आल्यानंतर त्याचं या ठिकाणी पॉलिश आणि किरकोळच्या काय असतील ते होईल. फुल सजावट असेल, फुल सजावटवाल्यांना सर्वांना पत्र दिली आहेत. प्रत्येकाने आपापलं कार्य ज्याप्रमाणे प्रत्येकाला सांगितले ते आपापलं करत असतं. या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये
सर्व गोरगरीब श्रीमंत एकाच व्यासपीठावरती येतात, एकाच तंबूमध्ये राहतात. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. 1 जून 2017 पासून शेतकरी जाणार संपावर. या तरुणाच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी केली दिशाभूल. आता तपासणीची सारी सूत्र गुन्हे शाखेकडे. जून पासून रायगड संवर्धनाची मोहीम सुरू करणार. एनडीएच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या महिला महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक फाटा ते वाकड BRTS रस्त्यावर जगताप डेअरी येथील साई चौकात 2 समांतर गेट सेपरेटर्स बांधण्यात येणार आहेत. पाणी कपातीवरून सत्ताधारी विरोधक. पुनावाला व पटेल यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार जाहीर. तुकोबांच्या रथासाठी यंदा सर्जा राजा आणि माणिक राजा. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.